एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. नमस्कार. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयीच्या या विशेष सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण पूर्वजांना सद्गती देणाऱ्या भगवान दत्तात्रेयाचे स्मरण करूया. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मागील सत्संगापर्यंत आपण पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी सविस्तर अध्यात्मशास्त्रीय माहिती समजून घेतली. श्राद्धविधीतील प्रत्येक कृती आणि तिच्या मागील अध्यात्मशास्त्र समजून घेतले. ज्यांची धर्मशास्त्रावर श्रद्धा असते ते असे विषय श्रद्धेने समजून घेतात आणि कृतीत आणतात. परंतु बुद्धिजीवी वर्गाला हा विषय बुद्धीच्या स्तरावर पटल्यानंतरच ते कृतीत आणतात. बुद्धिप्रामाण्यवाद्यांना शब्दप्रमाण नाही तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल तरच ती खरी वाटते. अशा वर्गासाठी महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासला. 22/9/2016 या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात साधारणपणे सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 या वेळेत स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या एका साधकाने धर्मशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने महालय श्राद्ध केले. UTSच्या सहाय्याने श्राद्धविधीच्या पूर्वी आणि श्राद्धविधी झाल्यानंतर साधकातील विशिष्ट स्पंदनांची प्रभावळ मोजण्यात आली. तेव्हा लक्षात आलेला निरीक्षणातील फरक पुढील प्रमाणे होता. महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही साधकात नकारात्मक ऊर्जा नव्हती. महालय श्राद्ध करण्यापूर्वी साधकातील सकारात्मक ऊर्जा मोजली तेव्हा स्कॅनरच्या भुजांनी दाखवलेला कोन 90° होता. म्हणजे त्याच्यात थोड्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. श्राद्धविधी केल्यानंतर साधकातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. त्यामुळे स्कॅनरच्या भुजांनी 180° कोन दर्शवला आणि या ऊर्जेची प्रभावळ 1 मीटर 0.2 सेंटीमीटर इतकी झाली होती. सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच असे नाही, पण श्राद्धकर्ता साधक नियमितपणे साधना करणारा असल्याने त्याच्यामध्ये श्राद्ध करण्यापूर्वीही सकारात्मक ऊर्जा होती आणि ती श्राद्ध केल्यानंतर आणखी वाढली. महालय श्राद्धातील विधीमुळे साधकातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण पुष्कळ वाढल्याचे हे दर्शक आहे. येथे लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे स्कॅनरच्या भुजा 180° कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनरच्या भुजा उघडल्या तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही
असा होतो. साधकाने महालय श्राद्धविधी करण्यापूर्वी त्याच्यात सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नव्हती. श्राद्धविधी केल्यानंतर त्याच्यात सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दिसली. महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि केल्यानंतर साधकाची प्रभावळ मोजली असता स्कॅनरच्या भुजांनी दाखवलेला कोन 180 अंश होता. महालय श्राद्ध करण्यापूर्वी साधकाची प्रभावळ होती 1 मीटर 31 सेंटीमीटर आणि श्राद्ध केल्यानंतर ती वाढून 2 मीटर 64 सेंटीमीटर इतकी झाली. येथे साधकाची प्रभावळ म्हणजे त्याच्यातील कार्यरत ऊर्जा आणि अकार्यरत ऊर्जा यांचे एकूण मोजमाप होय. सर्वसाधारण व्यक्तीची प्रभावळ साधारण 1 मीटर असते. जसा एखाद्या सात्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये सकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो, तसा असात्विक घटकाच्या प्रभावळीमध्ये त्याच्यातील नकारात्मक ऊर्जेचाही अंतर्भाव असतो. येथे साधकाने महालय श्राद्ध केल्यानंतर त्याची प्रभावळ दुपटीने वाढली. महालय श्राद्धातील विधीतील चैतन्याचा हा परिणाम आहे. यातून स्पष्ट निष्कर्ष निघतो की पितृपक्षात महालय श्राद्ध करणे केवळ पितरांसाठीच नव्हे तर श्राद्धकर्त्या व्यक्तीसाठी सुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असते. यासाठीच व्यक्तीला पूर्वजांचा त्रास असल्यास किंवा भविष्यात तो होऊ नये यासाठी धर्मशास्त्रात पितरांसाठी श्राद्ध करण्यास सांगितले आहे. पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र जाणून घेऊन तशी कृती सर्वांनी करायला हवी. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाने महालय श्राद्धविधी संबंधी केलेल्या संशोधनात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे SSRFच्या साधकाने श्राद्धविधी केला तेव्हा श्राद्धामध्ये भोजन वाढण्यापूर्वी काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अत्यंत अल्प प्रमाणात म्हणजे अगदी 1-2 लिंगदेह म्हणजे ऑर्ब्स दिसले. मात्र पितरांना नैवेद्य दाखवताना काढलेल्या छायाचित्रात वातावरणात अकस्मात असंख्य लिंगदेह दिसू लागले. तसेच नंतर श्राद्धविधीत पितरांना नैवेद्य दाखवण्याचा विधी संपल्यावर वातावरणात लिंगदेह दिसले नाहीत. अन्य साधकाने त्याच्या पितरांसाठी केलेल्या श्राद्धविधीच्या वेळीही असेच दिसून आले. श्राद्धाच्या वेळी मंत्रोच्चाराने केलेल्या आवाहनामुळे श्राद्धकर्त्याच्या पितरांचे लिंगदेह श्राद्धस्थळी येतात. श्राद्धीय भोजनामुळे ते तृप्त होतात. या सर्व गोष्टींचे सूचक म्हणजे श्राद्धविधीच्या ठिकाणी दिसलेले चांगले लिंगदेह म्हणजे ऑर्ब्स होत. हिंदू धर्मशास्त्रात पितृपक्षात श्राद्धविधी करण्याचे महत्त्व सांगूनही काही जण असे न करता त्या संदर्भात टीका टिप्पण्या करतात. विदेशातील साधक जन्माने हिंदू नसूनही त्यांनी हिंदू धर्मानुसार श्राद्धविधीचे महत्त्व जाणून घेऊन श्राद्धविधी केले. सर्व हिंदूंनी यातून शिकण्यासारखे आहे. सनातनच्या रामनाथी गोवा येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणाऱ्या साधकांच्या पितरांसाठी मागील काही वर्षांपासून श्राद्धविधी करण्यात येत आहेत. सलग 2 वर्षे श्राद्धविधी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक दिवशी आश्रमाच्या परिसरात पुष्कळ कावळे आल्याचे दिसले. येथे दिलेल्या छायाचित्रांमध्ये हे पाहायला मिळते की आश्रमाच्या बाजूला असलेल्या विजेच्या तारांवर हे सर्व कावळे आश्रमाच्या दिशेने तोंड करून रांगेत बसले आहेत. पितृपक्षाला आरंभ झाल्यापासून सनातनच्या रामनाथी गोवा येथील आश्रमात कावळे येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. म्हणजेच अनेकांचे पितर तृप्त होण्यासाठी तसेच पुढील गती प्राप्त होण्यासाठी आश्रमात येत असल्याचे हे सूचक आहे. यावरूनच सनातनचा आश्रम म्हणजे तीर्थक्षेत्र असल्याची अनुभूती येते. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने
करण्यात येणाऱ्या अशा प्रकारच्या वैज्ञानिक संशोधनाविषयी कुणाला अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास किंवा या कार्यात सहाय्य करण्याची इच्छा असल्यास आपण mav.research2014@gmail.com या ईमेल पत्त्यावर अवश्य संपर्क साधू शकता. या सत्संगातील विवेचन आपली श्रद्धा वाढवण्यास नक्कीच सहाय्यभूत झाले असेल. आपणही पितरांसाठी श्रद्धेने श्राद्धविधी करून आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा. पितृपक्ष आणि महालय श्राद्ध याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.